नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। महाराष्ट्रामध्ये असलेल्या सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राला मिळालेल्या एका देणगीपैकी एक आहे। जेव्हा आपण या सह्याद्री पर्वतरांगामध्ये येतो तेव्हा आपल्याला खूप काही बघायला मिळते। उंच सह्याद्री पर्वत आहे, सुंदर पठारे आणि त्यामध्ये असलेल्या प्राचीन गुहा, प्राचीन मंदिरे, घनदाट जंगले, अजून काही आपल्याला या सह्याद्री पर्वतरांगामध्ये आल्यानंतर बघायला मिळते। आज मी तुम्हाला एका अशा सह्याद्री पर्वतावरती घेऊन जाणार आहे। त्या सह्याद्री पर्वताच्या मधोमध अनेक गुहा आहेत, लहान मोठ्या अनेक गुहा आहेत आणि एका मोठ्या गुहेच्या आतमध्ये शंभू महादेवाची स्वयंभू पिंड आहे। स्वयंभूमध्ये जमिनीतून प्रकट झालेली आहे आणि सर्वात चमत्कारी गोष्ट म्हणजे या पिंडीच्या चारी बाजूनी पाण्याचे कुंड आहेत आणि या कुंडामध्ये 12 महिने पाणी असते आणि हे पाणी गुहेच्या आतमधून येते। आपल्याला तिथे जाऊन बघायचं आहे हे रहस्यमय पाण्याचे कुंड आणि त्यामध्ये येणारे पाणी आतमधून कुठे येते। आणि हा सह्याद्री पर्वत पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे। तुम्ही बघू शकता वरती माझ्या हा सह्याद्री पर्वत आहे आणि हा पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे। अशा काळ्या दगडाने बनलेल्या पर्वताच्या मधोमध हे पाणी कुठून येते आणि 12 महिने कसे साठले जाते हे आपल्याला बघायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे शंभू महादेवाच्या पिंडीच्या बाहेर काळ भैरवाचे प्राचीन मंदिर आहे। 7000 वर्षापेक्षा जास्त प्राचीन आहे। मंदिराचे खांब, मंदिराचे बांधकाम आणि मंदिराच्या बाहेर असलेल्या डिकमळी हे सर्व बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे। तिथे गेल्यामुळे आपल्याला प्राचीन इतिहास समजतो। पण मित्रांनो, या सह्याद्री पर्वतावर चढणे एवढे सोपे नाही। वरती जाण्यासाठी कच्चा ट्रॅक आहे, पायऱ्या आहेत पण त्या तुटलेल्या आहेत। तिथपर्यंत जाण्यासाठी खूप मेहनत पण लागणार आहे। तरीसुद्धा आम्ही सहपरिवार या सह्याद्री पर्वतावरती जाऊन भगवंताचे दर्शन घेणार आहे, तिथे असलेल्या प्राचीन गुहा बघणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे। मित्रांनो, हे ठिकाण तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला सांगली जिल्ह्यातील टाकारी या डोंगराजवळ यावं लागेल। मित्रांनो, वरती जाणारा हा मार्ग आहे आणि हा मार्ग पण दगडाने बनलेला आहे। दगडामध्येच पायऱ्या बनवलेल्या आहेत पण त्या पायऱ्या तुटलेल्या पण आहेत। बघा, आपल्याला अजून भरपूर वरती चढायचं आहे। माझा परिवार, माझी मुले या दगडांना पकडून वरती येत आहेत आणि या निसर्गाचा मस्त आनंद घेत आहेत। दुपारची वेळ असल्यामुळे ऊन पण भरपूर आहे, त्यामुळे वरती जाताना खूप घाम देखील येणार आहे। या ठिकाणी झाडे कमी आहेत, काळे दगड भरपूर आहेत आणि वरती देवापर्यंत जाणे म्हणजे ॲडव्हेंचर सारखे आहे। ॲडव्हेंचर हा प्रवास आज आपल्याला करून वरती जायचा आहे। बघू शकता तुम्ही, वरती जात असताना या दगडावरून पाय पण घसरतात, त्यामुळे सांभाळून जावं लागत आहे कारण या दगडावर बारीक बारीक रेती आहे, त्यामुळे पाय पण घसरत आहेत। हा ॲडव्हेंचर ट्रॅक तुम्हाला कसा वाटत आहे? तुम्ही पण वेळात वेळ काढून अशा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये या, मग बघा तुम्हाला खूप काही बघायला मिळतं आहे। जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात त्यावेळी इथं येणं म्हणजे स्वर्गात आल्यासारखं आहे, कारण या काळ्या दगडावरून पाणी वाहत असतं। पण आता हिवाळ्याचे दिवस आल्यामुळे पाणी सुकून गेलेलं आहे। तरीसुद्धा वरती जाणं म्हणजे भगवंताच्या दरबारात जाणं एकदम चांगला अनुभव देण्यासारखा आहे। हा कच्चा ट्रॅक चढून आपल्याला अजून भरपूर वरती जायचं आहे। बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला आता इथून खालचा निसर्ग दाखवतो। खालचा निसर्ग कसा आहे, पुढे एक नदी पण आहे, खाली ऊसाची शेती आहे आणि हा बघा, हा सह्याद्री पर्वत चढून आपल्याला वरती पोहोचायचं आहे। मित्रांनो, सूर्याची किरणे डायरेक्ट डोळ्यावरती पडत असल्यामुळे मी गॉगल घातलेला आहे। तुम्ही बघू शकता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त हा डोंगर चढून वरती आलेलो आहे। अजून आम्हाला हा प्रवास चढून वरती जायचा आहे। वरती येत असताना भरपूर चढ आहे, दगड आहेत आणि दगडावरून पाय पण घसरत आहेत आणि दुपारचे कडक ऊन असल्यामुळे एकदम थकवा जाणवतो। माझा परिवार अजून माझ्या मागून येत आहे। बघू शकता तुम्ही, माझा मुलगा आणि माझी मुलगी आणि माझी फॅमिली माझ्या मागून येत आहेत, कारण वरती येताना भरपूर चढ असल्यामुळे त्यांना वरती चढताना प्रॉब्लेम येत आहे, कारण त्या अशा डोंगरामध्ये पहिल्यांदाच चढत आहेत। हा डोंगर एकदम उंच आहे, त्यामुळे वरती जाताना
ॲडव्हेंचर सारखा अनुभव आपल्याला मिळतो। बघा मित्रांनो, हा डोंगर किती उंच आहे। अजून काही प्रवास आपल्याला चढून वरती जाऊन त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। मित्रांनो, हा डोंगर चढून फायनली आम्ही मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे। बघा तुम्ही, सह्याद्री पर्वत आहे हा, आणि सह्याद्री पर्वताच्या मधोमध हे प्राचीन मंदिर आणि प्राचीन गुहा आज आपल्याला बघायचे आहेत। या ठिकाणी आल्यानंतर एकदम मस्त अनुभव येत आहे। भगवंताच्या दरबारामध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे। बाळा, चप्पल तिथंच काढ। ही प्राचीन डिकमळ आहे, वरती नंदीचा आकार आहे, नंतर ह्या डिकमळीला रंग वगैरे दिलेला आहे। कसा आहे इथला नजारा। हे प्राचीन मंदिर बघू शकता तुम्ही। इथून खाली तुम्ही बघा किती खोल दरी आहे, आणि खाली गाव आणि रेल्वे स्टेशन पण आहे। आता आपण सर्वप्रथम काळभैरव मंदिरामध्ये प्रवेश करून भगवंताचे दर्शन घेऊया। त्यानंतर प्राचीन गुहा आणि स्वयंभू शंभू महादेवाची पिंड बघूया। आणि या ठिकाणी एक दगड पण आहे, तो उचलण्याचा प्रयत्न भक्त करतात। बघा मित्रांनो, हा मंदिर परिसर आहे। या ठिकाणी नंदी आहे, नंदीचे दर्शन घ्या। सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। काळभैरवच्या नावानं चांगबल। ओम सांब सदाशिव। भगवंताच्या दरबारामध्ये आम्ही आलेलो आहे, आणि समोर काळभैरव राजाच्या मूर्ती आहेत। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आणि या मंदिराचे बांधकाम बघा मित्रांनो, काळ्या पाषाणामध्ये हे दगड, हे बांधकाम कसे केलेलं आहे। आणि हे नक्षीकाम बघा, किती प्राचीन काळामध्ये हे नक्षीकाम केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला समजेल त्या काळामध्ये पण कलाकारांच्या हातामध्ये कला होती। मित्रांनो, आम्ही काळभैरव राजाच्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेतलं, आणि मंदिराच्या एका साईडला ही प्राचीन गुहा आहे। या गुहेच्या आतमध्ये पण लहान मोठ्या गुहा आहेत। या गुहेमध्ये जाऊन आपण भगवान शंकराच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन पण घ्यायचं आहे। पण त्या अगोदर मी तुम्हाला एक चमत्कार दाखवतो। हा सह्याद्री पर्वत पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्या दगडामधून हे पाणी टपकत आहे। हे पाणी बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं स्वतः भगवान शंकराच्या जटेमधून गंगा वाहत आहे। हर हर महादेव। आता आपण या गुहेमध्ये प्रवेश करूया। या गुहेच्या सुरुवातीला आपल्याला पाण्याचे कुंड बघायला मिळतात। हा सर्वात मोठा कुंड आहे, माझ्या मागे एक कुंड आहे, आणि त्या कोण्यामध्ये एक कुंड आहे। आता गुहेच्या आतमध्ये जाण्यासाठी मला गुहेच्या एका साईडवरून जावं लागणार आहे, आणि खाली वाकून जावं लागणार आहे, कारण या ठिकाणी उंची गुहेची कमी आहे। आणि या गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर एकदम शांतता आहे, आणि एकदम गार वाटत आहे, आणि मनाला एकदम शांती मिळाल्यासारखं वाटत आहे। आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला 4 प्राचीन नंदी बघायला मिळतात। या ठिकाणी 3 नंदी आहेत, आणि या ठिकाणी एक नंदी आहे। हे सर्व काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं आहे, आणि खूप प्राचीन आहे। आणि पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 प्राचीन मूर्त्या बघायला मिळतात। आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी भगवान शंकराची स्वयंभू पिंड आहे। ही पिंड मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि या ठिकाणी एकदम शांत आणि मस्त वाटतं मित्रांनो भगवंताच्या दरबारामध्ये आल्यानंतर। आता मी दर्शन घेत आहे। ओम नमः शिवाय, तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, कालहर, दुःखहर, दारिद्र्यहर, रोगहर, संकटहर, हर हर महादेव, नमः पार्वती पते, हर हर महादेव। मित्रांनो, आता मी तुम्हाला ही स्वयंभू पिंड जवळ जाऊन दाखवतो। तुम्ही बघू शकता आणि दर्शन पण घेऊ शकता। ओम नमः शिवाय। सांब सदाशिव, सांब सदाशिव। भगवान शंकराची जमिनीमधून प्रकट झालेली स्वयंभू पिंड। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे।
आता मी तुम्हाला दाखवतो हे पाण्याचे कुंड। या कोण्यामध्ये एक पाण्याचा कुंड आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी एक पाण्याचा कुंड आहे, या ठिकाणी हा मोठा कुंड आहे आणि या कुंडामध्ये पाणी या दगडामधून खाली टपकत आहे आणि त्या कोण्यामध्ये पण एक पाण्याचा कुंड आहे। बघा मी तुम्हाला दाखवतो या सह्याद्रीच्या काळ्या दगडामधून हे पाणी कसे टपकत आहे। हे पाणी या सह्याद्रीच्या काळ्या दगडामधून असे टपकत आहे। हा भगवंताचा चमत्कारच मानावा लागेल। ओम नमः शिवाय, सांब सदाशिव। आता आपण या मंदिराची प्रदक्षिणा घालूया। ओम नमः शिवाय। बघा मित्रांनो, हे काळे दगड, हे सह्याद्रीचे काळे दगड कसे एकमेकाला चिकटून या ठिकाणी उभे आहेत आणि भगवंताच्या मंदिराला सावली निर्माण केलेली आहे। हे प्राचीन मंदिर काळभैरव राजाचे आहे आणि भगवंताला अभिषेक घातल्यानंतर पाणी इथून बाहेर पडते। बघा या ठिकाणी नंदीची सोंड आहे, इथून पाणी बाहेर पडते आणि या ठिकाणी चाफ्याचे एक झाड पण आहे। ओम नमः शिवाय, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव। हा मंदिर परिसर बघा आणि हे सह्याद्रीचे काळे खडक बघा कसा आहे इथला निसर्ग। मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगली जिल्ह्यातील टाकारी डोंगराच्या वरती येऊन भगवान काळभैरव राजाचं हे प्राचीन मंदिर दाखवलं आणि या मंदिराच्या साईडला असलेली प्राचीन गुहा आणि त्या गुहेमध्ये असलेले पाण्याचे कुंड आणि आतमध्ये असलेली शंभू महादेवाची स्वयंभू पिंड देखील दाखवली आणि या दगडामधून पडणारे पाणी कुंडामध्ये एकत्रित होतं आणि हे पाणी 12 महिने एकत्रित राहून भक्तांच्या पिण्यासाठी योग्य असा वापर करतं। ह्या डोंगरावरती आल्यानंतर भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एकदम शांती मिळाली आणि या ठिकाणी आल्यानंतर वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। भगवान शंकर अशाच डोंगरामध्ये असतात, त्यामुळे तुम्ही पण ह्या अशा डोंगरामध्ये येऊन भगवंताचे दर्शन घ्या, मग तुम्हाला समजेल या सह्याद्री पर्वतामध्ये आल्यानंतर कसा अनुभव येतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव।